एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. आई, आई, मला माझा फोन दे ना, मला स्वानंदीशी बोलायचंय प्लीज. इंद्रनील, एवढं सगळं झालंय, तुझ्या काळजीने जीव कासावीस झालाय माझा, आणि तुला तिची काळजी वाटतेय. आई प्लीज, तुझी आणि तिची कधी तुलना करू नकोस. तुमच्या दोघींची जागा माझ्या मनात वेगवेगळी आहे. तुम्ही दोघी मला हव्यात. ती टेन्शन मध्ये असेल म्हणून मी असं म्हणालो. ती टेन्शन मध्ये असेल आणि मला नाही का येणार टेन्शन. माझ्या डोळ्यात देखत माझ्या मुलावर डूक धरतायत माणसं, त्याच्या वडिलांच्या गळ्यावर सुरा ठेवतात. मला नाही आहे टेन्शन, मी नाही घ्यायचं टेन्शन कधी. तू काय बोलतेस आई? कोण डूक ठेवणार आहे? कोण डूक ठेवणार आहे माझ्यावर? त्याच्याशिवाय झालाय का अपघात तुला? असंच कुठतरी येऊन धडकलाय तुला? तुझं बोलणंच मला कळत नाही. या सगळ्याचा स्वानंदीशी काय संबंध? मला विषयाची परीक्षा घ्यायचीच नाहीये इंद्रनील. तुला बायको मिळेल, पण माझा मुलगा मला परत नाही मिळणार. काय बोलतेस? काय अर्थ आहे नेमका याचा? स्पष्ट सांगते तुला, स्वानंदीला या घरात आणण्याची रिस्क मी नाही घेऊ शकत. म्हणजे मी किंवा स्वानंदी, आम्हा दोघींपैकी तुला एकीचीच निवड करावी लागेल. आई, मी तुला सांगितलं ना, तुम्ही दोघी मला हव्यात. पण मला तुझा जीव सगळ्यात जास्त महत्वाचा आहे, त्यामुळे तुला निर्णय हा घ्यावाच लागेल. तू बोलत का नाहीयेस इंद्रनील? तुला जर मी हवी असेल तर स्वानंदीला तुला विसरावंच लागेल. ठीक आहे, मुळात तू हवी आहेस की नाही हा प्रश्नच येत नाही, कारण मी तुझाच एक भाग आहे. तुझा माझ्यावर सगळ्यात जास्त हक्क आहे. कोणीच मला तुझ्यापासून वेगळं नाही करू शकत, कोणीच नाही. तुला हवंय ना की मी स्वानंदीशी लग्न करायचं नाही? ठीक आहे, नाही करत मी स्वानंदीशी लग्न. हेच हवंय ना तुला? सांग वच्ची मावशींना, त्यांनी निरोप पोचवतील देशपांड्यांपर्यंत. इंद्रनील, माझं बोलणं पूर्ण व्हायचंय अजून. माझं स्वानंदीशी लग्न होऊ शकत नाहीये, हे माझं दुर्दैव. पण मग मी कुणाशीही लग्न करणार नाही. इनफॅक्ट आता मला लग्नच करायचं नाहीये. आजी, हे विचारायला बोलवलं तुम्हाला? हो ग बाई,
नाही म्हणजे स्वानंदीचा चेहरा ना फार उतरून गेलाय अगं. मला काय तिचं लक्षण ठीक दिसत नाहीये. काय सांगू आता या माळू आजीला, तोंड दाबून बुक्क्यांचा मार झालाय मला. का ग बाई, काही बोलत का नाहीयेस? असं काही आहे का म्हणजे जे आम्हाला माहित नाहीये आणि आमच्यापासून लपवलं गेलंय? नाही काय असणार म्हणा तसं, जे काही आहे ते सगळ्यांना माहिती आहे आजी. काय आता 50 लाखांचे दागिने गेलेत त्यांचे, तर त्याचा थोडा परिणाम त्यांच्या वागण्यावर होणार ना आजी. ते मान्य आहे ग, पण एवढंच आहे ना. नाही म्हणजे ललिताबाईंच्या मनात आणखी काही नाहीये ना? वच्छी मावशी, ती मुलगी मला या घरात नकोय. हे सगळं सोपं आहे का ग? नाहीचे, पण लग्नानंतर कठीण होईल. अजून काही झालेलं नाहीये, तेव्हाच तिला दूर केलेलं बरं. पण हा फास एकदा का गळ्याला बसला ना की सगळं घर कासावीस होईल. मग अशा वेळेला आम्ही काय करायचंय? तुला माहित असेल तर सांग बाई, उगाच टांगती तलवार नको डोक्यावर. नाही, मला नाही वाटत तसं काही वेगळं असेल. कदाचित त्यांना असं वाटत असावं की लग्नानंतर क्षीरसागरांसारखे आणखी 2-4 शत्रू पुढे आले तर काय होईल. नाही हे समजतंय ग मला. म्हणजे आमच्या वसंताचं काम हे असलं, त्यातून तो कुणाला सोडतही नाही आणि 1 पैशाची लाच सुद्धा घेत नाही ग कुणाकडनं. किंवा त्याच्या वाईटावर जर कोणी लोक असतील तर मी नाही सांगू शकत त्याबद्दल. पण नीलच्या आई वडिलांना ही भीती वाटणं साहजिक आहे. आणि त्यातून थोडी थोडकी रक्कम नाही ग, 50 लाख रुपये ना. हो ना. हो वच्छे, त्यातून काही भलतं सलत निष्पन्न होणार नाही ना ग. नाही म्हणजे स्वानंदीची आजी आहे ग, मला तिची काळजी वाटणं साहजिक आहे की नाही? आजी, तुम्ही नका ना काळजी करू. मी स्वानंदीला नाही त्रास होऊ देणार. मला फक्त 2-3 दिवस द्या. जागीरदारांचा नेमका अंदाज घेऊ देत मला. अगं तोच अंदाज घेण्यासाठी मी तुला इथं बोलवलं ना. खरात बोलता येण्यासारखं नव्हतं. उगीच पोरींच्या कानावर गेलं ना तर घर कोलमडून पडायचं. आणि तसही ललिताबाईंच्या मनात काय चाललं असेल याचा अंदाज आहे ग मला. आजी, खरंच काळजी करू नका, मी आहे ना. हा अगं म्हणून तर मी तुला बोलावून घेतलं ना बाई. यातून काहीतरी मार्ग काढायलाच पाहिजे. मी वसंताशी पण बोलून घेते. फारच विचित्र वागल्या ललिताताई. विचित्र, अपमानास्पद. आपण तिथं गेल्याचं त्यांना आवडलं नाही का काय कोण जाणे. हो, कारण नील उठून आल्यावर हे सिद्धच झालं ना. हो ना. आणि गणपतीपासून त्यांच्या घरात संकट आली आहेत असं म्हणाल्या त्या. म्हणजे स्वानंदीचा पायगुण वगैरे त्यांना म्हणायचं नसेल ना, कारण साखरपुडा गणपती विसर्जनाच्या दिवशी झाला आहे. असं असेल? मला नाही तसं वाटत. अर्थात काही सांगता येत नाही म्हणा, कारण आपल्याला जे हवं त्याचाच विचार आपलं मन करत असतं. त्यांच्या मनात काय कोण जाणे. पण आज त्या बरोबर वागल्या नाहीत हे मात्र खरं. अहो, साधा चहा पण नाही विचारला आपल्याला. मला अगदी कानकोंड झाल्यासारखं झालं होतं. ज्यांच्यामुळं त्यांचं 50 लाखाचं नुकसान झालं ना, त्यांच्याशी असंच वागणार ना ते लोक. आई, हो असं काय बोलताय? आपण काय केलंय? काहीतरीच काय बोलतेस तू आई? माझ्या कामाचा भाग आहे हा. त्यांच्याशी नातं जुळतंय म्हणून मी माझं काम करू नको का काय? अरे पण त्यांच्यावर थेट परिणाम झालाय ना तुझ्या कामाचा. मला जाण आहे त्याची.
म्हणूनच मी सगळ्या ऍक्शन्स बरोबर घेतल्या ना. म्हणजे काय केलंस? दागिने मिळाले, 50 लाखांचं काय? तेही मिळतील. कायद्यावर विश्वास ठेवा. कोर्टात केस सुरू आहे ना आता. ते मिळतील तेव्हा मिळतील. तोपर्यंत आपली नैतिक जबाबदारी काहीच नाहीये का रे? खरं म्हणशील तर नाही. मी कुठे नोकरी करतो, माझ्या कामाचं स्वरूप काय आहे याची पूर्ण कल्पना त्यांना होती. तरी त्यांनी लग्न पक्क केलं. क्षीरसागरला पैसे देण्यासाठी दागिने विकले, त्याच्या आधी मला येऊन का नाही सांगितलं? आता कळून काय उपयोग आहे? काय करणार आहोत आपण? आणि नुकसान भरपाई द्यायची म्हटली तरी एवढे पैसे कुठून आणणार आपण? हे घर गहाण टाकून उभा करायचा पैसा. आई, आई अहो, काय बोलताय तुम्ही? हो, हे घर गहाण टाकायचं. कोर्टात केस चालू आहे ना, कायद्यावर विश्वास आहे ना. मग जेव्हा पैसे येतील तेव्हा सोडवू आपण घर. अगं पण एवढा टोकाचा विचार करण्याची काही गरज आहे का? कशा करता? स्वानंदीच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. अरे आजपर्यंत या घरानं आपल्याला सावली दिली. आज तिचं आयुष्य उन्हात जातंय, तर याच घरानं तिला सावली नको का द्यायला वसंता? हे बघ आई, हे घर माझ्या एकट्याचं नाही आहे. तू, हेमंता, अनिता, 4 मुली, सगळ्यांचं घर आहे. स्वानंदी सुद्धा आपल्या सगळ्यांचीच आहे. तिच्या सुखासाठी आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे रे हे. नुकसानीचा डाग आणि सासरच्यांची नाराजी तिच्या पदरात बांधून तिची पाठवणी करणार आहेस का तू? इतक्यांदा सांगितलं पण नाही. एकदा डोक्यात आलं ना की करून टाकायचं. नुकसान किती होईल याचा अजिबात विचार नाही करायचा. हो, तू आता जरा गप्प बसा प्लीज. तू काय करून बसलेस, तुला कल्पना आहे त्याची? इंद्रनीलचं लग्न होणार नाही म्हणजे भैया साहेब आपल्याला इस्टेटीतला वाटा देणार नाहीत. दागिने तर गमावून बसलोच होता, पण जमिनी काही वर्षभर विकू शकत नाही. इकडे गॅरेजही बंद आहे. काय खायचं, काय माती. स्वानंदी डोळ्यासमोरही नकोय मला. पाहिलं ना तर डोकं फिरतं माझं. पण लग्न तरी होऊन द्यायचं होतंस ना. एकदा इस्टेट आपल्या ताब्यात आली असती की पाठवून दिली असती स्वानंदीला तिच्या माहेरी. आपले चिरंजीव तिच्या प्रेमात पडलेत आणि तुला ती नकोय. त्यामुळे याने आयुष्यात कधीही लग्न करणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा करून टाकली आहे. बोंबला आता. इंद्रनीलला अपघात झाल्यानंतर माझं भानच सुटलं आणि जे मनात आलं ते मी बोलून टाकलं. आपल्यासारख्या लोकांना भान सुटून नाही चालत. लोकात अब्रू जायला वेळ नाही लागत भान सुटलं तर. पण मला काय माहिती असं काही बोलेल. काय ओळखलंस ग तू तुझ्या मुलाला? हा, तोंड वर करून सांगितलं होतंस ना. लॉजिक आणि राग दाखवण्यापेक्षा मी स्वतः रडून लोकांकडून काम करून घेईन. काय झालं त्याचं, विसरलीस एवढ्यात? स्वानंदीच्या आई वडिलांना धारेवर धरलंस. या सगळ्याचा परिणाम काय होईल कळतंय का तुला? पण माझ्या मुलाला अपघात झालाय म्हटलं माझ्या मनावर परिणाम होणार नाही का? मनावर नाही, मेंदूवर परिणाम झालाय तुझ्या. तू केवढं नुकसान करून घेतलंयस अजूनही कळलेलं नाही का तुला? तुम्ही नका काळजी करू. मी चुकले ना तर मीच सांभाळून घेईन सगळं आणि निस्तरीन सगळं. निस्तरावंच लागेल, नाही तर बोऱ्या बिस्तरा घेऊन रस्त्यावर यावं लागेल. दादा, तू मोठा आहेस. तू जे काही ठरवशील ते मान्य असेल आम्हाला. हे बघ हेमंत, आता गाड्या बरोबर यात्रा काढल्यासारखं करू नकोस. तुलाही घर आहे, संसार आहे.
मुली आहेत 2. आजवर माझ्या तत्वांमुळे तुम्हाला खूप सहन करावं लागलंय. काही सहन केलं नाहीये. 2 वेळेला जेवतोय. हव्या त्या सगळ्या गोष्टी मिळतात त्या कोणामुळे? अगं अनिता, हे काय माझ्या एकट्याचं श्रेय आहे का? हेमंत सुद्धा नोकरी करतो ना. हे बघा, मला ते सगळं नाही कळत. तुम्ही 3घे जण पैसा आणता, तो आपण एकत्र आईंच्या कपाटात ठेवतो. कुणाचे किती हे कधी विचारलंय का आपण? अहो, तुम्हा दोघांच्या आधाराने संसार करतोय आम्ही. तुम्हा दोघांशिवाय मला एकटीला हा डोलारा नसता पेलता आला. अगं पण अनिता, हा घराचा प्रश्न आहे आणि वसंता म्हणतोय ते बरोबर आहे. हे घर जेवढं त्याचं आहे ना, तेवढंच तुमचं सुद्धा आहे की ग. घराचे 2 वाटे असतील, पण दादा वहिनीचं कोणी वाटेगिरी नाहीये. ते फक्त आमचे आहेत. आणि दादा जिथे नेईल तिथे आम्ही राहायला जाऊ. भाऊजी, असं भावनेच्या आहारी जाऊ नका. एक दिवस विचार करा. तुम्ही दोघं बोला. उद्या तुमचा निर्णय सांगा. आता अजून काय विचार करायचा आहे वहिनी? हे सगळं आपण स्वानंदीसाठी करतोय ना. ती कोणीच नाही आहे का आमची? मग तुम्ही दोघांनी काय एवढा लळा लावलाय सायली आणि जुईलीला? ती कोण लागते तुमची? अगं अनिता, प्लीज प्लीज आता काही बोलू नकोस. स्वानंदीसाठी एक घरच काय, पण स्वतः घाण राहून पैसे मिळाले असते ना तर तेही केलं असतं मी. पण मी असलं काही करूच दिलं नसतं तुम्हाला. आनंदी, स्वानंदी बघ, तू आता काही बोलणार नाहीयेस मध्ये. नाही काका. अरे मग आत्ता नाही बोलणार तर कधी बोलणार रे? तुम्ही माझ्यासाठी हे घर विकायला निघालाय. आणि मी गप्प बसायचं? हे बघ स्वानंदी, यांनी एक टोक गाठलंय, आता तू दुसरं गाठू नकोस प्लीज. अगं तुझं आणि नीलचं नातं टिकून राहावं म्हणून तर आमचे प्रयत्न चाललेत ना. बी प्रॅक्टिकल. बाबा, मी ना आता प्रॅक्टिकल होऊन नाही हो बोलू शकत आहे. माझी माणसं माझ्यासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करतात. नील आत्ता आलेत माझ्या आयुष्यात. तुम्ही सगळी माझ्या जीवाभावाची माणसं आहात. मला मान्य आहे माझं नीलवर प्रेम आहे, पण तुम्ही सगळे जीव की प्राण आहात माझा. आणि ना, आपल्या घरातल्या लोकांशी असलेल्या माझ्या नात्याची तुलना नीलच्याच काय, कुणाच्याही नात्याबरोबर नाही होऊ शकत. स्वानंदी, बाळा रडू नकोस ग. आजी, तुला माहितीये, सगळ्यांना माहितीये माझ्या डोळ्यात पाणी का आलंय ते.
नीलला विसरणं मला त्रासाचं होणार आहे, पण माझं प्रेम स्वार्थी नाहीये. माझ्यासाठी, माझ्या प्रेमासाठी माझी माणसं राहतं घर विकायला तयार झाली आहेत आणि मी काय प्रेम करत बसेल? इतकी स्वार्थी आहे मी, इतकी स्वार्थी आहे ताई, आहे मी इतकी स्वार्थी. हे सगळं जर मला आधीच कळलं असतं ना, तर या आधीच मी हे नातं तोडलं असतं.